हॅलो फ्रेंड्स, आपण पॉलिटी नोट्स रीड करत आहोत. आपण 6 चॅप्टर कंप्लीट केलेले आहेत. आता 7 चॅप्टर बघू. राष्ट्रपती आणि राज्यपाल यांची तुलनात्मक कलमे पाहू, म्हणजे आपल्या लक्षामध्ये राहील. आर्टिकल 52 मध्ये काय सांगितलं? भारताचा एक राष्ट्रपती असेल, आर्टिकल 52. आणि आर्टिकल 153 मध्ये 153 मध्ये काय? प्रत्येक राज्यासाठी एक राज्यपाल असेल. आर्टिकल 53(1) मध्ये भारतीय संघराज्याचे कार्यकारी अधिकारी राष्ट्रपतीकडे असतील. आणि कलम 154 मध्ये काय सांगितलं की राज्याचा कार्यकारी अधिकार हा राज्यपालाकडे असेल. राज्याचा म्हटलं तर राज्यपालाकडेच असणार. आर्टिकल 54 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचकाकडून होईल. आणि 155 मध्ये काय सांगितलं की राज्यपालाची नेमणूक ही राष्ट्रपतीद्वारे केली जाईल. ओके, 54 म्हणलं तर राष्ट्रपतीची निवडणूक येते आणि 155 मध्ये राज्यपालाची नेमणूक येते. आर्टिकल 55 बघा. आर्टिकल 55 मध्ये राष्ट्रपतीची निवडणूक कशा पद्धतीने होईल याची तत्त्वे सांगण्यात आलेली आहेत. आर्टिकल 56(1) मध्ये काय सांगितलं? राष्ट्रपतीचा पदावधी 5 वर्षाचा असेल. राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपती संबोधून देतात. ओके, राष्ट्रपती राजीनामा उपराष्ट्रपतींना संबोधून देतात. आणि 156 मध्ये राज्यपाल आपले पद राष्ट्रपतीच्या मर्जीने 5 वर्षापर्यंत धारण करतात. राष्ट्रपती संबोधून ते आपला राजीनामा राष्ट्रपतीकडे देतात. ओके, राष्ट्रपती त्यांना पदावरून केव्हाही काढू शकतात. आपल्या राज्यपालांना राष्ट्रपती कधीही काढू शकतात, कारण राज्यपालाचे पद एक असं असतं, राष्ट्रपतीच्या मर्जीनुसार असतं. कलम 57 मध्ये राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतो. ते कितीही वेळा राष्ट्रपतीपद धारण करू शकतात. राष्ट्रपती राज्यपालाचा पदावधी संपल्यानंतर राज्यपालाची नेमणूक त्याच किंवा इतर राज्याच्या राज्यपाल म्हणून करू शकतात. आर्टिकल 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्रता सांगितलेली आहे. तो भारतीय नागरिक असावा, त्यांचे वय 35 वर्ष पूर्ण केलेली असावी, तो लोकसभा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा, लोकसभेचा सदस्य म्हणून निवडून येण्यास पात्र असावा. हे राष्ट्रपतीच्या पात्रता झाल्या. ओके, आता राज्यपाल बाबतीत काय पात्रता सांगितलं? कलम 157 मध्ये तो भारतीय नागरिक असावा, हे तर कंपल्शन असतं. त्यांचे वय 35 वर्ष पूर्ण असावे, तो राज्याबाहेरील असावा, त्याच राज्याचा असू नये. नेमणूक करताना राष्ट्रपतीने मुख्यमंत्र्यांचा सल्ला घ्यावा. आर्टिकल 59 मध्ये राष्ट्रपती पदाच्या शर्ती सांगितलेल्या आहेत. आणि आर्टिकल 158 मध्ये राज्यपाल पदाच्या शर्ती सांगितल्या. 158 राज्यपाल पदाच्या शर्ती आणि 59 म्हणलं तर राष्ट्रपती पदाच्या शर्ती. आर्टिकल 60 मध्ये काय की राष्ट्रपतीने घ्यावयाच्या शपथीचा म्हणजे शपथेचा नमुना दिलेला आहे, आर्टिकल 60 मध्ये. आणि 159 मध्ये या कलमामध्ये राज्यपालांनी घ्यावयाच्या शपथेचा नमुना दिलेला आहे. राज्यपालाला उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश शपथ देत असतात. ओके, राज्यपालाला कोण शपथ देतं? उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश. आणि राष्ट्रपतींना कोण शपथ देत असते? सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश शपथ देत असतात. आर्टिकल 61 मध्ये घटनाभंग या कारणावरून राष्ट्रपतीला पदावरून काढण्याची पद्धत म्हणजे राष्ट्रपतींचा महाभियोग ही पद्धत कुठे? 61 मध्ये सांगितलेली आहे. 62 मध्ये नवीन राष्ट्रपतीची निवड जुन्या राष्ट्रपती पदावधी संपण्यापूर्वी करावी, हे सांगण्यात आलं 62 मध्ये. आर्टिकल 72 कशासाठी आहे? क्षमादानासाठी. ओके, आर्टिकल 72 क्षमादानासाठी. राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार येतो आर्टिकल 72 मध्ये. आणि आर्टिकल 161 मध्ये राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार येतो. आर्टिकल 123 म्हटलं तर 123 म्हटलं तर वटहुकूम काढण्याचा अधिकार येतो, वटहुकूम. आणि कलम 213 मध्ये राज्यपालाचा अध्यादेश 2 आणि 3. आणि राष्ट्रपतीचा वटहुकूम म्हटलं तर 1, 2, 3. राष्ट्रपतीबद्दल थोडक्यात माहिती पाहू. राष्ट्रपती व उपराष्ट्रपती यांच्या निवडणुकीसंबंधीचा कायदा 1952चा आहे. त्यामध्ये 1997ला सुधारणा करण्यात आली होती. निर्वाचन मंडळ अपूर्ण होते म्हणून राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देता येत नाही. या कारणावरून आपण राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपतीच्या निवडणुकीला आव्हान देऊ शकत नाही, कोणत्या? निर्वाचन मंडळ जर अपूर्ण आहे असं म्हणून. राष्ट्रपती हे संसदेचे अविभाज्य घटक आहेत. कॅग, UPSC, वित्त आयोग इत्यादीचे अहवाल संसदेपुढे मांडण्याचे घडून आणतात. राष्ट्रपती दर 5 वर्षांनी वित्त आयोगाची नेमणूक करतात. कोणताही प्रदेश अनुसूचित क्षेत्र म्हणून ते घोषित करू शकतात. राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करणारे कोण आहेत? राज्यपाल आणि महान्यायवादी. हे 2 पदे राष्ट्रपतीच्या मर्जीने पद धारण करतात. राज्य प्रशासकीय लवादाच्या अध्यक्षाची नेमणूक राष्ट्रपती करतात. आता थोडक्यात रिव्हिजन बघा.
52 म्हटलं तर भारताचा राष्ट्रपती, 153 म्हणलं तर राज्याचा राज्यपाल, 53(1) मध्ये काय सांगितलं, कार्यकारी अधिकार सांगितले राष्ट्रपतीकडे असतील म्हणून, 154 मध्ये राज्याचे कार्यकारी अधिकारी राज्यपालाकडे असतील. 54 म्हटलं तर राष्ट्रपतीची निवडणूक एका निर्वाचकाकडून होते आणि 155 मध्ये राज्यपालाची निवडणुकी राष्ट्रपतीद्वारे होते हे सांगितलं. 55 मध्ये राष्ट्रपतीची निवडणुकीची पद्धत सांगितली. 56(1) मध्ये पदावधी सांगितला 5 वर्षाचा असेल म्हणून. राष्ट्रपतीचा राजीनामा उपराष्ट्रपतीला देतो राष्ट्रपती. 156 मध्ये राज्यपाल आपले पद राष्ट्रपतीच्या मर्जीने 5 वर्षापर्यंत धारण करू शकतात आणि राष्ट्रपती कधीही त्यांना काढू शकतात. ओके. कलम 57 मध्ये काय सांगितलं की नेमणुकीसाठी ते पात्र असतात. राष्ट्रपती पुनर्नेमणुकीसाठी पात्र असतो आणि ते किती वेळा राष्ट्रपती पद धारण करू शकतात हे कोणत्या कलमामध्ये, 57 मध्ये सांगितलं. ओके. राष्ट्रपती राज्यपालाचा पदावधी संपल्यानंतर राज्यपालाची नेमणूक त्याच किंवा इतर राज्यामध्ये पण करू शकतात. कलम 58 मध्ये राष्ट्रपती पदासाठी पात्रता सांगितलेली आहे. कलम 157 मध्ये राज्यपाल पदाची पात्रता सांगितली. 59 मध्ये बघा राष्ट्रपती पदाच्या शर्ती सांगितल्या आणि 158 मध्ये राज्यपाल पदाच्या शर्ती सांगितलेल्या आहेत. 60 मध्ये राष्ट्रपतींचा शपथ आणि 159 मध्ये राज्यपालांची शपथ. राज्यपालांना शपथ कोण देतं, उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश आणि राष्ट्रपतींना शपथ देतात सर्वोच्च न्यायालयाचे सरन्यायाधीश. 61 मध्ये राष्ट्रपतीची महाभियोगाची पद्धत आहे. 62 मध्ये राष्ट्रपती म्हणजे नवीन राष्ट्रपतीची निवड जुन्या राष्ट्रपती पदावधी संपण्यापूर्वी करावी हे सांगण्यात आलेलं आहे 62 मध्ये. 72 मध्ये राष्ट्रपतीचा क्षमादानाचा अधिकार. 161 मध्ये आहे राज्यपालाचा क्षमादानाचा अधिकार. 123 मध्ये राष्ट्रपतींचा वटहुकूम आणि 213 मध्ये राज्यपालाचा वटहुकूम. आता पाहू आपण राज्यपालबद्दल थोडक्यात माहिती. राष्ट्रपती एका राज्याच्या राज्यपालाची बदली त्यांच्या उर्वरित पदावधीसाठी दुसऱ्या राज्याच्या राज्यपाल म्हणून ते करू शकतात. पुनर्नेमणूक त्याच किंवा दुसऱ्या राज्यामध्ये ते करू शकतात राज्यपाल म्हणून. पदावधी संपल्यावरही उत्तराधिकारी पदग्रहण करेपर्यंत ते पदधारण करत असतात. राष्ट्रपती घटनेमध्ये तरतूद नसलेल्या कोणत्याही आपत्कालीन परिस्थितीमध्ये राज्यपालाची कार्य पार पाडण्यासाठी कोणतीही तरतूद करू शकतात. राज्यपालाचा जर मृत्यू झाल्यास उच्च न्यायालयाच्या मुख्य न्यायाधीशाची नेमणुकी हंगामी राज्यपाल म्हणून करतात. कोण असतं मग हंगामी राज्यपाल, जर राज्यपालांचा आकस्मिक मृत्यू झाला असेल तर उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीशाची नेमणूक होत असते. राज्यपालांची घटनेतील स्थिती 3 कलमांद्वारे स्पष्ट होते. एक म्हणजे 154 कलम, 163 आणि 164. 154 मध्ये काय सांगितलं की राज्याचा कार्यकारी अधिकार राज्यपालांच्या हाती असेल. त्याचा वापर घटनेच्या तरतुदीनुसार राज्यपालाकडून प्रत्यक्षपणे किंवा त्यांच्या हाताखाली अधिकारामार्फत केला जाईल. 163 मध्ये राज्यपालाला आपली कार्य पार पाडण्यासाठी घटनेने प्रदान केलेली स्वच्छाधिकार वगळता सहाय्य सल्ला देण्यासाठी मुख्यमंत्री नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. मंत्र्यांनी दिलेला सल्ला कोणत्याही न्यायालयामध्ये चौकशी करता येणार नाही. जर गरज पडली तर स्वच्छेनुसार कृती करण्याची शक्यता असू शकते. 42व्या घटनादुरुस्तीने 1976 मध्ये सल्ला बंधनकारक नाही म्हणून सांगण्यात आलेला आहे. आर्टिकल 164 मध्ये बघा मंत्रिमंडळ सामुदायिकरित्या विधानसभेला जबाबदार असतं तर वैयक्तिक मंत्री राज्यपालाला जबाबदार असतात. ओके. राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणारे विधेयके राष्ट्रपतीसाठी राखून ठेवणारी बंधनकारक असतं. ओके. राखून ठेवू शकतात काय त्यांनी की घटनेच्या तरतुदींना विसंगत असेल तर, मार्गदर्शक तत्वांच्या विरोधी असेल तर, देशाच्या व्यापक हितसंबंधाच्या विरोधी असेल तर किंवा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असेल ते विधेयक तर, जर घटनेच्या कलम 31A नुसार संपत्तीच्या अनिर्वाह्य संपादनाशी संबंधित असेल तर ते राष्ट्रपतीसाठी राखून ठेवू शकतात. म्हणजे समजलं का राज्यपाल एखादे विधेयक नाही का राखून ठेवू शकतो. कोणते विधेयक राखून ठेवू शकतात ते त्यांच्या मर्जीनुसार. समजा जर घटनेच्या तरतुदीच्या विसंगत असेल तर, मार्गदर्शक तत्वाच्या विरुद्ध असेल तर, देशाच्या व्यापक हितासंबंधीच्या विरोधी असेल तर किंवा राष्ट्रीयदृष्ट्या महत्त्वाचे असेल किंवा मग 31A नुसार संपत्तीच्या अनिर्वाह्य संपादनाशी संबंधित असेल तर. पण राज्यपालावर बंधनकारक कोणतं आहे की राज्याच्या उच्च न्यायालयाच्या स्थितीमध्ये बदल घडवून आणणारे विधेयक हे बंधनकारक आहे. राज्यपालांचे स्वेच्छाधिकार हे 2 प्रकारचे, एक आहे घटनात्मक आणि दुसरे प्रासंगिक असतात स्वेच्छाधिकार. आता घटनात्मक स्वेच्छाधिकार कोणते पाहू. एखादी विधेयके राष्ट्रपतीच्या विचारार्थ राखून ठेवणे, अतिरिक्त कार्यभार प्रशासक कार्य पार पाडताना कृती, रकमेबाबतचा तंटा असेल आसाम प्लस मेघालय प्लस त्रिपुरा प्लस मिझोराममध्ये खनिजांच्या शोधासाठी दिलेल्या परवान्यातून दरवर्षी प्राप्त होणाऱ्या रॉयल्टीमधून काही हिस्सा आदिवासी जिल्हा परिषदेला द्यावा लागत असतो. ओके. निर्णय कोण घेणार, स्वच्छने करण्याचा अधिकार राज्यपालास असतो आणि निर्णय पण अंतिम असतो. प्रशासकीय व कायदेविषयक बाबीसंबंधी माहिती मुख्यमंत्र्यांकडून मागणे, राष्ट्रपती राजवट लावण्याबाबत शिफारस करणे हा सुद्धा घटनात्मक झाला त्यांचा अधिकार राज्यपालांचा. ओके.
आता प्रासंगिक कोणते आहेत त्यांचे अधिकार, तर विधानसभेचा विश्वास गमावल्यास विसर्जित करणे. ओके. निवडणुकीनंतर कोणत्याही राजकीय पक्षास विधानसभेमध्ये बहुमत असल्यास मुख्यमंत्र्याची नेमणूक करतात ते. मंत्रिमंडळ विधानसभेचा विश्वास सिद्ध करू शकले नाही तर मंत्रिमंडळ पदच्युत पण करणे हा पण त्यांचा प्रासंगिक निर्णय झाला. आता ही आर्टिकल अतिशय महत्त्वाची आहेत बघा, लक्षात ठेवावी लागतील कारण खूपदा आयोगाने विचारलेले क्वेश्चन्स आहेत यावरती. विशेष जबाबदाऱ्या 371 मध्ये काय सांगितलं, स्वतंत्र वैधानिक विकास मंडळाची स्थापना करणे विदर्भ, मराठवाडा, सौराष्ट्र आणि कच्छसाठी. 371 ए मध्ये आहे नागालँड, नागा हिल्स व त्युनोंसांग अंतर्गत अशांतता व कायदा सुव्यवस्था करणे. 371 बी म्हटलं तर आसाम येतं, आसाम राज्यासाठी आदिवासी क्षेत्रांच्या प्रशासनासंबंधी तरतुदी करणे. 371 सी मध्ये मणिपूर येतं, मणिपूरमध्ये डोंगराळ प्रदेशाच्या प्रशासनासंबंधी येतं 371 सी. 371 डी आणि ई मध्ये आंध्र प्रदेश व तेलंगणा संबंधी येतं. 371 एफ मध्ये बघा सिक्कीममध्ये शांतता व जनतेच्या विविध गटांचा सामाजिक आणि आर्थिक विकास करण्याबाबत आहे 371 एफ. 371 एच मध्ये अरुणाचल प्रदेशमध्ये कायदा सुव्यवस्था करणे. 371 आय मध्ये गोव्यासंबंधी येते ही आर्टिकल. आणि 371 जे म्हणलं तर स्वतंत्र वैधानिक कर्नाटक आणि हैदराबादसाठी. ओके. आता आपण पंतप्रधान या पदाविषयी माहिती घेऊया. कलम 74 या कलमानुसार राष्ट्रपती सहाय्य करण्यासाठी व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानाच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल. कलम 75 मध्ये काय तरतूद आहे की या कलमानुसार राष्ट्रपती लोकसभेतील बहुमत प्राप्त पक्षाच्या नेत्याची पंतप्रधान म्हणून नियुक्ती करेल, पण पंतप्रधान लोकसभेचा सदस्य असावा असे बंधन नाही. जेव्हा लोकसभेत कोणत्याच पक्षाला बहुमत जास्त नसते तेव्हा राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकार वापरून सर्वात मोठ्या पक्षाच्या युतीच्या नेत्याला पंतप्रधान बनवतात व एका महिन्यात बहुमत सिद्ध करायला सांगतात. अशा प्रकारे 1979 मध्ये मोरारजी देसाई सरकार पडल्यावर तत्कालीन राष्ट्रपती होते नीलम संजू रेड्डी यांनी चरण सिंग यांना पंतप्रधानपदी नियुक्त केलं होतं. म्हणजे काय सांगितलं की एखाद्या पक्षाला जर बहुमत नसेल त्यावेळेला काय करतात, राष्ट्रपती स्वेच्छाधीन अधिकार वापरू शकतात आणि त्यांनी स्वेच्छाधीन अधिकार वापरून एखाद्याला म्हणजे ज्याचं बहुमताचं पक्ष आहे, सर्वात मोठा पक्ष आहे, त्याला नाही का पंतप्रधान त्यातून निवडू शकतात आणि त्यांना एका महिन्यामध्ये बहुमत सिद्ध करायला ते सांगतात. ओके. आणि असं कधी घडलं होतं तर 1979 मध्ये मोरारजी देसाई सरकार जेव्हा पडलं होतं तेव्हा नीलम संजीव रेड्डी यांनी, हे राष्ट्रपती होते, त्यांनी चरण सिंग यांना पंतप्रधानपदी नियुक्त केलं होतं. ओके. 1980 मध्ये दिल्ली उच्च न्यायालयाचा निर्णय, त्यामध्ये एखाद्या व्यक्तीला पंतप्रधान नियुक्त करण्यापूर्वी त्यांनी लोकसभेत बहुमत सिद्ध करावेच असे घटनेत दिलेले नाही. त्यामुळे राष्ट्रपती एखाद्या व्यक्तीस आधी पंतप्रधान नेमून त्याला ठराविक कालावधीमध्ये बहुमत सिद्ध करण्यास सांगू शकतात. याप्रमाणे निवडलेले कोण कोण आहेत पाहू आपण. चरण सिंग आहेत 1979 मध्ये, नंतर VP सिंग 1989 मध्ये, चंद्रशेखर 1990 मध्ये, PV नरसिंहराव 1991 मध्ये, अटल बिहारी वाजपेयी 1996 मध्ये, SD देवगौडा यांचे 1996 मध्ये नियुक्त झाले होते, IK गुजराल 1997 मध्ये आणि अटल बिहारी वाजपेयी यांचं 1997 मध्ये. पंडित नेहरू व लाल बहादूर शास्त्री यांचा पदावर असतानाच मृत्यू झाला होता. त्यावेळेस दोन्ही वेळेस काळजीवाहू पंतप्रधान म्हणून गुलजारीलाल नंदा यांनी काम पाहिलं होतं. ओके. गुलजारीलाल नंदा यांनी काम पाहिलं होतं. 1997 मध्ये सर्वोच्च न्यायालयाचा निर्णय, संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची नियुक्ती पंतप्रधान म्हणून करता येऊ शकते, मात्र 6 महिन्यामध्ये कोणत्याही एका सभागृहाचे सदस्यत्व मिळवणे गरजेचे आहे. आतापर्यंत 4 पंतप्रधान हे राज्यसभेचे सदस्य होते. 1966 मध्ये इंदिरा गांधी पण होत्या राज्यसभेचे सदस्य. 1997 मध्ये IK गुजराल, 2004 मध्ये मनमोहन सिंग, 1996 मध्ये SD देवगौडा कोणत्याही सभागृहात सदस्य नव्हते, ते नंतर राज्यसभेचे सदस्य बनले होते. SD देवगौडा कोणत्याही सभागृहात सदस्य नव्हते. ओके. पंतप्रधानांना केंद्रीय मंत्री म्हणून शपथ दिली जाते, पंतप्रधान म्हणून वेगळी शपथ नसते. शपथेचा नमुना 3ऱ्या अनुसूचीमध्ये असतो. केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल. ओके. केवळ राष्ट्रपती, उपराष्ट्रपती आणि राज्यपाल यांच्या शपथेचा नमुनाच घटनेमध्ये विशिष्ट कलमामध्ये देण्यात आलेला आहे. आता शपथेमध्ये कोणत्या बाबी असतात, पंतप्रधानाच्या शपथेमध्ये बघू आपण. भारतीय संविधानातील खरी निष्ठा व श्रद्धा बाळगणे, म्हणजे भारतीय संविधानाबद्दल खरी निष्ठा व श्रद्धा बाळगणे, भारताचे सार्वभौमत्व एकात्मता उन्नत राखणे, कार्य निष्ठापूर्वक व शुद्ध बुद्धीने पार पाडणे, सर्व तऱ्हेच्या लोकांना निर्भयपणे व निस्पृहपणे तसेच ममत्व भाव आकस न बाळगता न्याय वागणूक देणे,
ह्या बाबी येतात पंतप्रधानांच्या शपथीमध्ये. पंतप्रधानांचा पदावधी घटनेने निश्चित केलेला नाही आहे. ते राष्ट्रपती मर्जी असेपर्यंत आपले पद धारण करतात. म्हणजे जोपर्यंत लोकसभेमध्ये बहुमत असेल तोपर्यंत ते पदावर राहू शकतात. पगार व भत्ते संसदेच्या कायद्याद्वारे वेळोवेळी निश्चित केले जातात. संसदेच्या सदस्य इतकाच पगार व भत्ता त्यांना प्राप्त होत असतो. 1,00,000 प्रतिमाह पगार असतो पंतप्रधानांना. राष्ट्रीय एकात्मता परिषद, आंतरराज्यीय परिषद, राष्ट्रीय जलसंपदा परिषद आणि नीती आयोग यांचे ते पदसिद्ध अध्यक्ष म्हणून कार्य करतात. पंतप्रधान हा केंद्र शासनाचा प्रमुख प्रवक्ता म्हणून कार्य करतो. तसेच सेवांचे राजकीय प्रमुख म्हणून पण कार्य करतात. पंतप्रधानांच्या भूमिकेचे वर्णन कोणी काय केलं होतं ते पाहू आपण. लॉर्ड मोर्ले यांनी म्हटलं होतं की सामानामधील पहिला. लॉर्ड मोर्लेंनी काय म्हटलं? सामानामधील पहिला. सर विल्यम हार्कोट यांनी म्हटलं गोवन ताऱ्यांमधील चंद्र. जेनिंग्ज यांनी ग्रह त्यांच्या भोवती फिरतात असा सूर्य. मनरो यांनी म्हटलं की शासन संस्थेचा जहाजाचा कॅप्टन. रॅमसे मुईर यांनी द स्टेट्समॅन ऑफ स्टेअरिंग होल ऑफ द शिप ऑफ द स्टेट. आतापर्यंतचे पंतप्रधान पाहू आपण फास्टमध्ये. पंडित जवाहरलाल नेहरू पहिले, नंतर गुलजारीलाल नंदा हे प्रभारी होते. लाल बहादूर शास्त्री, गुलजारीलाल नंदा पुन्हा प्रभारी झाले होते 2 वेळेला, कारण हे दोघांचा पण मृत्यू झाला होता त्यावेळेला ते दोन्ही वेळेला त्यांनीच नेतृत्व केलं होतं पंतप्रधानाचं. नंतर इंदिरा गांधी, मोरारजी देसाई, चौधरी चरण सिंह, इंदिरा गांधी, राजीव गांधी, व्ही.पी. सिंह, चंद्रशेखर, पी.व्ही. नरसिंह राव. ओके, पी.व्ही. नरसिंह राव. 13 नंबरला अटल बिहारी वाजपेयी, एच.डी. देवगौडा, आय.के. गुजराल, अटल बिहारी वाजपेयी, नंतर डॉक्टर मनमोहन सिंग आणि आता आहे ते पंतप्रधान नरेंद्र मोदी. डॉक्टर आंबेडकर यांनी भारताच्या राष्ट्रपतीची नव्हे तर पंतप्रधानांची तुलना अमेरिकन राष्ट्रपतीशी केलेली योग्य होईल असं मत मांडलं होतं. ओके, आंबेडकरांनी काय म्हटलं होतं की भारताच्या राष्ट्रपतीची नव्हे तर पंतप्रधानांची तुलना ही अमेरिकन राष्ट्रपतीशी केलेली योग्य राहील. कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसलेल्या व्यक्तीची मंत्री म्हणून नेमणूक करता येते. एका सभागृहाचा सदस्य असलेल्या मंत्र्यात दुसऱ्या सभागृहामध्ये बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असतो. पण तो ज्या सभागृहाचा सदस्य आहे तिथेच तो मतदान करू शकतो. ओके, बोलण्याचा व कामकाजात भाग घेण्याचा अधिकार असेल पण तो सदस्य असेल तर नाही का त्यांना मतदान पण करता येईल. ओके, शपथ पंतप्रधानाप्रमाणेच घ्यावी लागत असते. आणि मंत्र्यांचे वेतन व भत्ते हे संसदेमार्फत वेळोवेळी ठरवले जातात. ओके, मंत्रिमंडळाबाबतची माहिती ही महत्त्वाची. मंत्रिमंडळामध्ये 3 प्रकारचे मंत्री असतात: कॅबिनेट मंत्री, राज्यमंत्री आणि उपमंत्री. उपमुख्यमंत्री हे घटनेमध्ये अशा पदाची तरतूद नाही केलेली आहे. उपमुख्यमंत्री या पदाची तरतूद घटनेमध्ये केलेली नाही. मंत्र्यांची जबाबदारी काय असते की वैयक्तिक मंत्री राष्ट्रपती जबाबदार असतात. वैयक्तिक मंत्री हे राष्ट्रपतीला जबाबदार असतात, तर सामूहिक मंत्रिमंडळ हे लोकसभेला जबाबदार असतं. सामूहिक जबाबदारी म्हणजे मंत्रिमंडळ एकत्र तरंगते व एकत्रच बुडते. मंत्रिमंडळाविरुद्ध अविश्वास ठराव सर्वांनाच राजीनामा द्यावा लागत असतो. ओके, एकाला असं पर्टिक्युलर काही नाही, त्यामध्ये सर्वांनाच राजीनामा द्यावा लागतो. आता पाहू केंद्रीय मंत्रिमंडळ. घटनात्मक तरतुदी. कलम 74 मंत्रिमंडळाच्या दर्जाची तरतूद केलेली आहे. 74(1) मध्ये राष्ट्रपतीला सहाय्य व सल्ला देण्यासाठी पंतप्रधानांच्या नेतृत्वाखाली एक मंत्रिमंडळ असेल व राष्ट्रपती आपली कार्य पार पडताना त्या सल्ल्यानुसारच वागतील. 42वी घटनादुरुस्ती 1976 नुसार समाविष्ट करण्यात आलं होतं 74(1). परंतु राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतात आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार ते वागतील. पण हे कधी 44वी घटनादुरुस्ती 1978 परंतु राष्ट्रपती मंत्रिमंडळाला अशा सल्ल्याचा फेरविचार करण्यास सांगू शकतात आणि राष्ट्रपती अशा फेरविचारानंतर देण्यात आलेल्या सल्ल्यानुसार ते वागतील. पण असं 44व्या घटनादुरुस्तीने 1978 सांगण्यात आलं होतं. कलम 74(2) मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्यांची चौकशी कोणत्याही न्यायालयामध्ये करता येणार नाही असं कलम 74(2) तरतूद केली आहे. ओके, मंत्र्यांनी राष्ट्रपतींना दिलेल्या सल्ल्याची चौकशी कोणत्याच न्यायालयामध्ये करता येत नाही. 163(2) काय सांगितलं, जर असा कोणताही प्रश्न निर्माण झाला की एखादी बाब राज्यपालाला स्वेच्छाधिकार आहे की नाही त्यावेळी राज्यपालाने स्वविवेकानुसार दिलेला निर्णय अंतिम असेल. आर्टिकल 75 काय सांगितलं, मंत्र्यांची नियुक्ती, पदावधी, जबाबदारी, पात्रता, शपथ आणि पगार व भत्ते याबाबत तरतूद केलेली आहे 75 75(1) पंतप्रधानांची नियुक्ती राष्ट्रपती करेल व इतर मंत्र्यांची नियुक्ती पंतप्रधानांच्या सल्ल्यावरून राष्ट्रपती करतील. 75(1) मध्ये
मंत्रिमंडळातील एकूण मंत्र्यांची संख्या ही पंतप्रधानांसहित लोकसभेच्या एकूण सदस्यांच्या 15% पेक्षा अधिक असता कामा नये. ओके, कितीपेक्षा? 15% पेक्षा पण अधिक असता कामा नये. 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये ही तरतूद करण्यात आली होती बघा, 15% पेक्षा पण जास्त असू नये म्हणून. 75(1) कलम 75(1) मध्ये आणि 164(1) मध्ये मुख्यमंत्री राज्यपालाकडून व इतर मंत्र्यांची नियुक्ती मुख्यमंत्र्यांच्या सल्ल्याने राज्यपाल करतात आणि राज्यपालांची मर्जी असेपर्यंत पदावर राहतात. छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड, ओरिसा यामध्ये आदिवासी कल्याण मंत्री राज्यपाल नियुक्ती करतात. ओके, छत्तीसगड, मध्य प्रदेश, झारखंड आणि ओरिसा इथे आदिवासी कल्याण मंत्र्याची नियुक्ती कोण करतं? तर राज्यपाल करतात. कलम 75(1)(b) 91वी घटना दुरुस्ती 2003 मध्ये झाली होती. त्यानुसार बघा, संसदेच्या कोणत्याही सभागृहातील कोणत्याही पक्षाचा कोणताही सदस्य जर पक्षांतरबंदी अंतर्गत सदस्य म्हणून अपात्र असल्यास मंत्री म्हणून पण तो अपात्र असेल. पक्षांतरबंदीसाठी आपल्याला माहिती आहे की 52वी घटना दुरुस्ती कधी झाली होती? ती 85 मध्ये. ओके ना. 75(2) मध्ये राष्ट्रपतीची मर्जी असेपर्यंत मंत्री आपले पद धारण करतील. वैयक्तिक मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतात. ओके, आपला अगोदर पण सेंटेन्स आलं होतं की वैयक्तिक मंत्री राष्ट्रपतीला जबाबदार असतात. 75(3) मध्ये मंत्रिमंडळ सामूहिकरित्या लोकसभेला जबाबदार असतं. 75(3) मध्ये काय सांगितलं की मंत्रिमंडळ लोकसभेला सामूहिकरित्या जबाबदार असतं. आर्टिकल 75(4) मध्ये बघा, मंत्र्यांना पद व गोपनीयतेची शपथ राष्ट्रपती 3ऱ्या अनुसूचीप्रमाणे देतील. 75(5) मध्ये जो मंत्री कोणत्याही सलग 6 महिने कालावधीमध्ये संसदेच्या कोणत्याही सभागृहाचा सदस्य नसेल तर त्याचे मंत्रिपद असा कालावधी संपताच तो संपुष्टात येईल. ओके. 75(6) मध्ये मंत्र्यांचे वेतन व भत्ते संसदेने कायद्याद्वारे वेळोवेळी निर्धारित केल्याप्रमाणे ते असतील. 75(6) मध्ये सांगितलं. आर्टिकल 74च्या संदर्भामध्ये सर्वोच्च न्यायालयाने पुढील निकाल दिलेले महत्त्वाचे. 1971चा निकाल होता, लोकसभा विसर्जित झाल्यानंतरही राष्ट्रपतींना काळजीवाहू सरकारच्या मंत्रिमंडळाच्या सल्ल्यानुसारच वागावे लागेल. 1974चा निकाल काय लागला होता? घटनेमध्ये ज्या ज्या ठिकाणी राष्ट्रपतीच्या मर्जीचा उल्लेख आहे त्या त्या ठिकाणी ती राष्ट्रपतीच्या वैयक्तिक मर्जी नसून त्याचा अर्थ मंत्रिमंडळाची मर्जी असाच होतो. ओके, त्याचा स्वतःचा एकट्याचा निर्णय नसेल, तो पूर्ण मंत्रिमंडळाचा निर्णय असेल असं सांगण्यात आलं होतं. 1990 मध्ये देवीलाल यांना उपपंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली होती. त्याला न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आले असता न्यायालयाने ते वैध ठरवले होते. काय सांगितलं? 1990 मध्ये देवीलाल यांना उपपंतप्रधान म्हणून शपथ देण्यात आली होती आणि त्यांना न्यायालयामध्ये आव्हान देण्यात आलं असता न्यायालयाने ते वैध पण ठरवलं होतं. ओके, आता उपपंतप्रधान घटनेमध्ये अशा पदाची तरतूद केली नाही. उपपंतप्रधान अशा पदाची घटनेमध्ये तरतूदच नाही आहे. आतापर्यंत कोण कोण उपपंतप्रधान होते? पंडित नेहरू होते. म्हणजे पंडित नेहरूंच्या काळामध्ये उपपंतप्रधान कोण होते? तर सरदार वल्लभभाई पटेल होते. ओके, सरदार वल्लभभाई पटेल. इंदिरा गांधींच्या काळामध्ये मोरारजी देसाई होते उपपंतप्रधान. मोरारजी देसाईंच्या काळामध्ये चौधरी चरण सिंह होते. व्ही.पी. सिंगच्या काळामध्ये देवीलाल होते आणि अटल बिहारी वाजपेयींच्या काळामध्ये एल.के. अडवाणी होते उपपंतप्रधान. न्यायिक जबाबदारीचा अभाव कोणता आहे? भारतीय घटनेमध्ये ब्रिटनप्रमाणे मंत्र्यांच्या न्यायिक जबाबदारीची तरतूद केलेली नाही आहे. भारतात राष्ट्रपतीच्या आदेशावर संबंधित मंत्र्यांच्या सहीची तरतूद नाही. मंत्रिमंडळाने राष्ट्रपतींना दिलेला सल्ला काय व कोणता होता या प्रश्नाची चौकशी कोणत्याही न्यायालयात करता येत नाही. कॅबिनेटबाबत बोलायचं म्हणजे कॅबिनेट शब्दाचा उल्लेख हा मूळ घटनेत केलेलाच नाही आहे. ओके. 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये कलम 352(3) मध्ये तरतूद करण्यात आली होती. कॅबिनेटची भूमिका ब्रिटनमधील संसदीय शासन पद्धतीतील संकेतावरून निर्माण झालेली आहे. म्हणजे कॅबिनेट हा शब्दच आपल्या मूळ घटनेमध्ये दिलेला नाही, पण 44वी घटना दुरुस्ती 1978 मध्ये केली आणि 352(3) मध्ये तो शब्द त्याबद्दल तरतूद केलेली आहे. आणि कॅबिनेटची भूमिका आपण कुठून घेतली तर ब्रिटनमधील संसदीय शासन पद्धतीप्रमाणे घेतलेली आहे. आता किचन कॅबिनेट बघा. किचन कॅबिनेट पंडित नेहरू, सरदार पटेल, मौलाना आझाद, गोपालस्वामी अय्यंगार, रफी किदवई, लाल बहादूर शास्त्री यांच्या काळामध्ये यशवंतराव चव्हाण, स्वर्णसिंह गुलजारीलाल नंदा. इंदिरा गांधी यांच्याच काळामध्ये इतर कॅबिनेटचे नाव किचन कॅबिनेट पडले होते. म्हणजे कधी पडलं ते? किचन कॅबिनेट इंदिरा गांधींच्या काळामध्ये. यशवंतराव चव्हाण, उमाशंकर दीक्षित, फखरुद्दीन अली अहमद, डॉक्टर करण सिंह. अटल बिहारी वाजपेयी यांच्या काळामध्ये लालकृष्ण अडवाणी, जॉर्ज फर्नांडिस, मुरली मनोहर जोशी आणि प्रमोद महाजन. कॅबिनेट समितीचा उल्लेख घटनेमध्ये नसल्याने या घटनाबाह्य यंत्रणा आहेत, पण कामकाज नियमांमध्ये त्यांच्या स्थापनेची तरतूद केलेली आहे. राजकीय कामकाजावरील कॅबिनेट समिती सर्वात अधिकार संपन्न समिती आहे, म्हणून तिला आपण काय म्हणतो? सुपर कॅबिनेट असेही म्हणतो. सुपर कॅबिनेट कशाला म्हणतो आपण? राजकीय कामकाजावरील कॅबिनेट समितीला आपण सुपर कॅबिनेट असेही म्हणतो.
आता पाहू आपण संसद हा टॉपिक. केंद्र शासन आणि कायदेमंडळ. घटनाकर्त्यांनी कायदेमंडळाची रचना ब्रिटिश पद्धतीवर केलेली आहे. ओके, कायदेमंडळाची रचना आपल्या ब्रिटिश पद्धतीनुसार झालेली आहे. संसदमध्ये भारतीय घटनेच्या भाग 5 मधील प्रकरण 2 मध्ये कलम 79 पासून 122 पर्यंतचे संसदेचे संघटन, रचना, कालावधी, पीठासीन अधिकारी, विशेष अधिकार, सदस्यांची अपात्रता, कायदा करण्याची पद्धत इत्यादी तरतूद केलेली आहे. कलम 79 संसदेची तरतूद आहे. कलम 79 मध्ये संसदेबाबत तरतूद आहे. ओके, कलम 79. राज्यसभेची रचना ही कलम 80 मध्ये आर्टिकल 80 मध्ये राज्यसभेबाबत आणि 79 मध्ये संसदबाबत तरतूद केली आहे. राष्ट्रपती संसदेचे अविभाज्य घटक असतात. राज्यसभेमध्ये बघा, म्हणजे संसद म्हणजे कोण कोण येतं, लोकसभा प्लस राज्यसभा प्लस राष्ट्रपती पण त्यामध्ये येतात, म्हणून राष्ट्रपतींना अविभाज्य घटक असे म्हटले आहे. आता राज्यसभेबाबत बघू आपण. यांची जास्तीत जास्त संख्या किती असते, सदस्य संख्या ही 250 एवढी असते आणि सध्या किती आहे, 245 आहे. 245 पैकी बघा 238 हे राज्य प्लस केंद्रशासितमधून आलेले आणि जे 12 आहेत ते नॉमिनेटेड केलेले असतात. सदस्य 12 नॉमिनेटेड असतात राष्ट्रपतीकडून. सध्या 238चं पाहू आपण. राज्यामध्ये 229 म्हणजे 229 सदस्य. प्रत्येक राज्यातील राज्यसभेचे प्रतिनिधित्व त्या राज्याच्या विधानसभेच्या निवडून आलेल्या सदस्यांकडून अप्रत्यक्षपणे झालेलं असतं. यूपीमध्ये किती सदस्य आहेत, सर्वात जास्त सदस्य संख्या यूपीतून आहे राज्यसभेमध्ये 31. ओके, 31. महाराष्ट्रामधून 19, तमिळनाडूमधून 18 सदस्य, गोवा व पूर्वोत्तर राज्य आसाम सोडून प्रत्येकी 1 येतात. ओके, आणि युटीबद्दल केंद्रशासित प्रदेशाबद्दल बघायचं म्हटलं तर 4 आहेत त्यांच्यामधून निवडून आलेले सदस्य हे. दिल्लीतून 3 आणि पुदुचेरीतून 1 सदस्य. फक्त राज्यसभेवर जे 12 सदस्य निवडून दिलेले असतात म्हणजे नॉमिनेटेड केलेले असतात नामनिर्देशित, ही नामनिर्देशित करण्याची पद्धत आपण आयर्लंडकडून घेतलेली आहे. ओके, कुठून घेतली, आयर्लंडकडून घेतलेली आहे. सध्या 12 आहेत. ओके, 12 सदस्य कोणत्या कोणत्या क्षेत्रातून आहेत, लिटरेचर, आर्ट, सोशल सायन्स. ओके, लिटरेचर, आर्ट, सोशल सायन्स यामध्ये कोऑपरेटिव्ह पण ॲड करण्यात आलेलं आहे. राज्यसभेतील जागांच्या घटक राज्य व केंद्रशासित प्रदेशामध्ये विभागणी घटनेच्या 4थ्या अनुसूचीमध्ये देण्यात आलेली आहे. आपण राज्यसभेची रचना बघितली, आर्टिकल 80 मध्ये येते. यामध्ये जास्तीत जास्त संख्या असते 250, पण सध्या किती 245. त्यापैकी 238 हे राज्य आणि केंद्रशासित प्रदेशातून निवडून आलेले आहेत आणि 12 जे आहेत ते नॉमिनेटेड केलेले आहेत. ओके, राज्यांमधून किती 229 सदस्य येतात आणि आले आहेत आणि केंद्रशासित प्रदेशामध्ये म्हणलं तर 4 सदस्य आले आहेत. 3 हे दिल्लीतून आणि पुदुचेरीमधून 1 सदस्य. आणि जे 12 सदस्य असतात त्यामध्ये लिटरेचर, आर्ट आणि सोशल सायन्स यामधून निवडून दिलेले असतात ते 12 नॉमिनेटेड, निवडून नाही सॉरी नामनिर्देशित केलेले असतात ते 12 सदस्य. आता लोकसभेबद्दल बघू आपण. लोकसभेची रचना आर्टिकल 81 मध्ये दिलेली आहे. महत्तम सदस्य संख्या म्हणजे जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते, 552. यांचे लोकप्रतिनिधित्व देण्याची पद्धत घटनेत दिलेली नाही आहे, मात्र ती ठरविण्याचा अधिकार संसदेला देण्यात आलेला आहे. केंद्रशासित प्रदेशला केंद्रशासित प्रदेश कायदा 1963चा संमत झाला होता, म्हणजे वैधानिक येतं. आपण रचना बघू. यांची जास्तीत जास्त सदस्य संख्या किती असते, 530 असते राज्यातून आणि सध्या पण 530 आहेत एकूण राज्यांच्या. एकूण सदस्य ते 530 आहेत. प्रौढ मतदान पद्धत होते. यूपीतून किती सदस्य आहेत लोकसभेमध्ये, तर 80 सर्वात जास्त यूपीतून. महाराष्ट्रामधून 48, पश्चिम बंगालमधून 42 सदस्य संख्या येते. सिक्कीम, मिझोराम, नागालँडमधून प्रत्येकी 1 सदस्य आहेत. ओके, सिक्कीम, मिझोराम, नागालँडमधून प्रत्येकी 1. गोवा, अरुणाचल प्रदेश, मेघालय, त्रिपुरा, मणिपूरमधून 2 सदस्य लोकसभेमध्ये. ओके, प्रत्येकी 2. आणि केंद्रशासित प्रदेशातून म्हटलं तर किती 13 सदस्य आहेत. दिल्लीमधले 7 आणि बाकी सर्व केंद्रशासित प्रदेशातून प्रत्येकी 1. फक्त दिल्लीमधून किती 7 सदस्य असतात. अँग्लो इंडियन 2 हे राष्ट्रपतीकडून निवडले नामनिर्देशित केले जातात. ओके, 331 कलमानुसार राष्ट्रपती निवडत असतात त्यांना, अँग्लो इंडियन 2 सदस्यांना, जर प्रतिनिधित्व मिळालं नसेल तर. ही तरतूद आता 95वी घटनादुरुस्ती. ओके, ही पॉईंट अतिशय महत्त्वाचा आहे. ही तरतूद 95वी घटनादुरुस्ती 2009 द्वारे 2020 पर्यंत वाढवण्यात आली होती. 104वी घटनादुरुस्ती 2019 नुसार ती तरतूद रद्द पण करण्यात आली आहे. म्हणजे आता अँग्लो इंडियनचे 2 सदस्य निवडत होते राष्ट्रपती, ती तरतूद आता रद्द करण्यात आलेली आहे. कधी, 104वी घटनादुरुस्ती 2019 नुसार. ओके,
आता हे 3 राज्य लक्षात ठेवणं आवश्यक आहे. यांची सदस्य संख्या बघा, सिक्कीम, मिझोराम, नागालँड यांची प्रत्येकी किती एकच सदस्य आहेत लोकसभेमध्ये. तर हे कसं सिम्मी एका नागाला बघून घाबरली असं लक्षात ठेवू शकता. इथे पण एक ट्रिक दिली बघा, नासाची मम्मी म्हणाली सर्व एका ट्रिपला काही आहेत. ओके, मला ही थोडी हार्ड वाटली. असं लक्षात ठेवू शकतो आपण की सिम्मी एका नागाला घाबरली. केंद्रशासित प्रदेश कायदा 1965 संमत करून केंद्रशासित प्रदेशांचे प्रतिनिधीसुद्धा प्रत्यक्ष निवडणुकीद्वारे निवडण्याचे निश्चित करण्यात आले होते. कधी? 1965 कायद्यानुसार. लोकसभेतील प्रतिनिधित्वासाठी लोकसंख्या हा निकष असल्याने 2 आधारावर प्रतिनिधित्वाची समरूपता साध्य करण्याची गरज आहे. राज्यांमधील प्रतिनिधित्वाची समरूपता आणि एका राज्यातील मतदारसंघांमध्ये प्रतिनिधित्वाची समरूपता. आर्टिकल 82 नुसार प्रत्येक देशवासी जनगणनेनंतर व ब म्हणजे राज्यांमधील प्रतिनिधित्वाची समरूपता आणि एका राज्यामधील मतदारसंघामध्ये प्रतिनिधित्वाची समरूपता या दोन्ही बाबींच्या संदर्भामध्ये पुनर्रचना करण्याची तरतूद करण्यात आली आहे आर्टिकल 82 मध्ये. आतापर्यंत संसदेने असे कायदे कधी कधी केले? 1952 मध्ये, 1962, 1972ला, 2002 मध्ये पारित करून संबंधित पुनर्रचना आयोग अनुक्रमे 1952, 63, 73, 2002 मध्ये स्थापन केले होते. 2002 मध्ये पुनर्रचना आयोग कायदा संमत करून पुनर्रचना आयोगाची निर्मिती केली होती. अध्यक्ष होते न्यायाधीश कुलदीप सिंह. ओके, पुनर्रचना आयोग कायद्याचे अध्यक्ष कोण बनले होते? कुलदीप सिंह. 2008 मध्ये पुनर्रचनाकडून आणली होती. 2001च्या जनगणनेच्या आधारे राष्ट्रीय आणीबाणी दरम्यान लोकसभेचा कार्यकाळ संसदीय कायद्याद्वारे एकावेळी एका वर्षाने वाढविता येतो. ओके, असा तो कितीही वेळा वाढवता येतो. राष्ट्रीय आणीबाणी जर असेल तेव्हा संसदीय कायद्याद्वारे आपण एकावेळी एका वर्षाने आपण वाढवू शकतो लोकसभेचा कार्यकाळ. 5व्या लोकसभेचा कालावधी 1971 ते 77 मध्ये 5 वर्ष केला होता. 10 महिने व 6 दिवस इतका ठरवला होता. दुहेरी सदस्यत्व 1951 मधील तरतुदी पाहू आपण. जर एखादी व्यक्ती संसदेच्या दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याने 10 दिवसाच्या आत त्याला कोणत्या सभागृहात कार्य करायचे आहे हे सूचित करणे गरजेचे आहे. कधी? 10 दिवसाच्या आतमध्ये. अन्यथा राज्यसभेतील जागा रिक्त होऊन जाते. जर एखादा सभागृहाचा कार्यरत सदस्य दुसऱ्या सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याची पहिल्या सभागृहातील जागाही रिक्त होते. जर एखादा सदस्य दोन्ही सभागृहाचा सदस्य म्हणून निवडून आला तर त्याने एका सभागृहाची निवड करणे गरजेचे असते, अन्यथा दोन्ही जागा रिक्त होऊ शकतात. संसद व विधिमंडळ, राज्य विधिमंडळ अशा वेळी सभागृहाचे सदस्य म्हणून निवडून आल्यास 14 दिवसामध्ये निवड, नाहीतर संसदेतील जागाही रिक्त होते. ओके, म्हणजे संसदेमध्ये पण निवडून आला आणि राज्य विधिमंडळामध्ये पण निवडून आला तर 14 दिवसामध्ये त्याला ठरवावं लागतं, नाहीतर मग संसदेतील जागाही रिक्त होत असते. सदस्यास अपात्र आहोत असे माहिती असतानाही सभागृहामध्ये स्थानापन्न झाल्यास, मतदान केल्यास प्रतिमाह 500 रुपये दंड पडतो. संसदेच्या कोणत्याही सभागृहाचे सदस्य सभागृहाच्या संमतीशिवाय 60 दिवसांच्या कालावधीमध्ये त्या सभागृहाच्या सर्व सभांना अनुपस्थित राहिला तर सभागृहात त्याची जागा रिक्त म्हणून घोषित केली जाते. जागांचे आरक्षण बघा, कलम 330 नुसार लोकसभेतील जागांमध्ये SC व ST जातींसाठी आरक्षण देण्यात आले आहे आर्टिकल 330 नुसार. आणि आरक्षण कसं राज्यानुसार वेगवेगळं असतं. आरक्षणाचे प्रमाण त्या राज्याच्या एकूण लोकसंख्येतील प्रमाणानुसार निश्चित केलं जातं. हे आरक्षण मूळ घटनेमध्ये 10 वर्षासाठी असते आणि 95 घटनादुरुस्ती 2009 नुसार 2020 पर्यंत वाढविलं होतं. आता 104वी घटनादुरुस्तीनुसार 2019 मध्ये ते 25 जानेवारी 2030 पर्यंत केलं. ओके, 104वी घटनादुरुस्ती केली आणि आता 2030 पर्यंत केलं आहे. 2008च्या पुनर्रचनेनंतर आरक्षित जागांच्या संख्येबद्दल बदल करण्यात आले होते. लोकसभेतील 543 जागांपैकी SC साठी 84 जागा, ST साठी 47 जागा, 20 राज्य प्लस केंद्रशासित प्रदेश आणि फक्त दिल्लीसाठी 1 जागा. ओके, आणि ST मध्ये म्हणलं तर 17 राज्य व केंद्रशासित प्रदेशांमध्ये दादर नगर हवेलीसाठी 1 जागा आणि लक्षद्वीपसाठी पण 1 जागा होती. सर्वाधिक जागा SC साठी येत्या UP मध्ये 17 जागा येतात आणि महाराष्ट्रामध्ये 5 जागा. कुठे कुठे येत्या? अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर आणि सोलापूर. ओके, SC साठी 5 जागा ठेवल्यात. कुठे कुठे? अमरावती, रामटेक, शिर्डी, लातूर, सोलापूर. आणि ST साठी सर्वात जास्त जागा येतात मध्य प्रदेशमध्ये 6 जागा येत्या आणि महाराष्ट्रामध्ये ST साठी किती येतात? 4. ओके, ST म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये 4 आणि SC म्हणलं तर महाराष्ट्रामध्ये 5 जागा. नंदुरबार महाराष्ट्रामध्ये ST साठी कुठे कुठे? नंदुरबारमध्ये, चिमूर गडचिरोलीमध्ये, दिंडोरीमध्ये आणि पालघरमध्ये. राज्यसभेचे सदस्य दर 2 वर्षांनी 1/3 निवृत्त होतात. पगार व भत्ते कलम 106 नुसार घटनेमध्ये संसद सदस्यांची पेन्शनची तरतूद केलेली नाही आहे. ओके, पण संसदीय कायद्याद्वारे ती करण्यात आली होती. संसद सदस्यांचे पगार भत्ते पेन्शन कायदा कधीचा येतो? 1954चा येतो.
लोकसभेच्या अध्यक्षाबद्दल बघू आपण. लोकसभा अध्यक्षांच्या निवडणुकीची तारीख ही राष्ट्रपतीमार्फत निश्चित केली जाते. लोकसभेच्या अध्यक्षाची निवडणुकीची तारीख राष्ट्रपती ठरवतात. लोकसभेचे अध्यक्ष स्वतः व्यवसाय सल्लागार समिती, सामान्य उद्देश समिती, नियम समिती या समित्यांचे ते अध्यक्ष म्हणून कार्य करतात. अध्यक्ष हे लोकसभेच्या सचिवालयाचे प्रमुख म्हणून पण कार्य करतात. अध्यक्षांच्या संमतीविना सभागृहामध्ये कोणतेही नवीन बांधकाम करता येत नाही किंवा बदलही करता येत नाही. अशा तरतुदीसाठी आधारे लोकसभेच्या अध्यक्षपदाचे स्वातंत्र्य व निपक्षपातीपणा साध्य करण्यात आला आहे. कोणत्या कोणत्या तरतुदी आहेत त्या? पदावधीची सुरक्षा प्रदान करण्यात आली आहे, म्हणजेच त्यांना लोकसभेच्या प्रभावी बहुमताने पारित झालेल्या ठरावाद्वारे पदावरून दूर करता येते. हा ठराव मांडण्यासाठी 14 दिवसाची पूर्व नोटीस द्यावी लागते व त्यावर किती 50 सदस्यांच्या सह्या आवश्यक असतात. पगार भत्ते संचित निधीतून असतो लोकसभेच्या अध्यक्षांचा. त्यांची कार्य व वर्तणूक यावर लोकसभेमध्ये मौलिक प्रस्ताव वगळता चर्चा व टीका करता येत नाही. समसमानतेच्या स्थितीमध्ये निर्णायक मत असतं. त्यांना श्रेष्ठत्व अनुक्रमामध्ये 6वा क्रमांक असून त्यांना भारताच्या सरन्यायाधीशाबरोबरचा दर्जा असतो. लोकसभा अध्यक्ष हे भारतातील कायदेमंडळाच्या पीठासीन अधिकाऱ्याच्या परिषदेचे पदसिद्ध अध्यक्ष म्हणून पण कार्य करतात. लोकसभेच्या उपाध्यक्षाबद्दल बघू आपण. निवडणुकीची तारीख ही लोकसभेच्या अध्यक्षांमार्फत ठरवली जाते. अध्यक्ष उपाध्यक्षांना पदग्रहण करतेवेळी कोणतीही शपथ द्यावी लागत नाही. 10व्या लोकसभेमध्ये अध्यक्ष तसेच उपाध्यक्ष सरकारी पक्षातील असतात. 11व्या लोकसभेपासून असा संकेत पाळला जातो की अध्यक्षपद सरकारी पक्षाला तर उपाध्यक्षपद मुख्य विरोधी पक्षाला प्राप्त होईल 11व्या लोकसभेपासून. ओके. भारतामध्ये अध्यक्ष आणि उपाध्यक्ष पदाची निर्मिती 1921 मध्ये भारतीय परिषदांचा कायदा 1919च्या तरतुदीनुसार करण्यात आला होता. अध्यक्ष आणि उपाध्यक्ष 1919च्या तरतुदीनुसार, पण पूर्वी त्यांचा उल्लेख इंग्लिशमध्ये स्पीकर डेप्युटी स्पीकर करण्याऐवजी प्रेसिडेंट व्हाईस प्रेसिडेंट असा केला जात असे. हिचे नाव 1947 पर्यंत वापरण्यात आलं होतं हेच नाव. 1921 मध्ये फ्रेडरिक व्हाईट व सच्चिदानंद सिन्हा यांना केंद्रीय कायदेमंडळाच्या अनुक्रमे पहिले अध्यक्ष उपाध्यक्ष म्हणून नेमण्यात आले होते. फ्रेडरिक व्हाईट व सच्चिदानंद सिन्हा यांना. 1925 मध्ये विठ्ठलभाई पटेल यांनी केंद्रीय कायदेमंडळाचे पहिले भारतीय व निर्वाचित अध्यक्ष बनले होते ते. 1935च्या कायद्यामध्ये फेडरल असेंब्लीच्या अध्यक्ष व उपाध्यक्ष यांना अनुक्रमे स्पीकर व डेप्युटी स्पीकर यांची अशी नावे देण्यात आली होती, पण ते कायद्यातील फेडरेशन अस्तित्वात येऊ न शकल्याने जुनीच नावे राहिली. 1919च्या कायद्याच्या आधारे 1946 निर्माण करण्यात आलेला कायदा केंद्रीय कायदेमंडळाचे शेवटचे अध्यक्ष बनले होते जी.व्ही. मावळणकर. 1952चे पहिले अध्यक्ष होते जी.व्ही. मावळणकर आणि पहिले उपाध्यक्ष होते अनंतसेनम अय्यंगार. उपाध्यक्ष पहिले म्हटलं तर अय्यंगार आणि अध्यक्ष म्हटलं तर मावळणकर. राज्यसभेचे सभापती आणि उपसभापती. कलम 89. राज्यसभेच्या सभापतींना सभापती म्हणून पदावरून दूर करता येत नाही. त्यांना उपराष्ट्रपती म्हणूनच पदावरून दूर करावं लागतं. सचिवालयाचे प्रमुख महासचिव असतात. त्यांची नेमणूक सभागृहाच्या पीठासीन अधिकाऱ्यांमार्फत केली जाते. यांचं कार्य आहे की अधिवेशन बोलवणं, सभा समाप्ती करणं याबाबतच्या तारखांची निश्चिती करून अध्यक्ष आणि सभापतींकडून ते संमत करून घेण्याचं कार्य असतं. सभागृह नेता हे पद घटनात्मक नाही आहे. दोन्ही सभागृहांच्या कार्यपद्धतीने नियामक दिलेले आहे. पंतप्रधान लोकसभा सदस्य असल्यास लोकसभा नेता पंतप्रधानच व राज्यसभा नेता एखाद्या कॅबिनेट मंत्र्याची नेमणूक केली जाते. पंतप्रधान राज्यसभा सदस्य असेल तर राज्यसभा नेता पंतप्रधानच व लोकसभा नेता पंतप्रधानाद्वारे नामनिर्देशित केला जातो. विरोधी पक्षनेता. संसदेच्या दोन्ही सभागृहांमध्ये विरोधी पक्षनेता यांची नेमणूक केली जाते, दोन्ही राज्यसभा आणि लोकसभेमध्ये. सभागृहाच्या एकूण सदस्य संख्येच्या किमान किती 1/10 जागा मिळवणाऱ्या विरोधी पक्षापैकी सर्वात मोठ्या विरोधी पक्षास त्या सभागृहाचा विरोधी पक्ष नेता म्हणून निवड केली जाते. 1969 मध्ये पहिल्यांदाच विरोधी पक्ष नेता पदास मान्यता मिळाली होती 1969 मध्ये, आणि 1977 मध्ये याला वैधानिक दर्जा पण मिळाला होता. त्याला आपण कॅबिनेट मंत्र्याचा दर्जा असे म्हणतो. विरोधी पक्षाचा नेता म्हणजेच पंतप्रधान होय. आयवर जेनिंग यांनी म्हटलं होतं की विरोधी पक्ष नेता म्हणजे कोण आहे, पर्यायी पंतप्रधानच होय, असं आयवर जेनिंग यांनी म्हटलं होतं. आता सरकारी चीफ व्हीप काय आहे पाहू आपण. तर सरकारी चीफ व्हीप संसदीय कामकाज मंत्री हे लोकसभेमध्ये सरकारी पक्षाचे चीफ व्हीप म्हणून कार्य करतात. कोण? संसदीय कामकाज मंत्री. संसदीय कामकाज राज्यमंत्री हे राज्यसभेमध्ये सरकारी पक्षाचे चीफ व्हीप म्हणून कार्य करतात. आणि चीफ व्हीप हा सभागृह नेत्याला प्रत्यक्षपणे जबाबदार असतो, सभागृहाच्या नेत्याला. याचं कार्य काय असतं? सरकारला संसदीय कामकाजाबद्दल मदत करणे हे त्यांचे प्रमुख कार्य असतं. व्हीप ही पदे संसदीय शासन व्यवस्थेमध्ये परंपरेने संख्यतेच्या आधारावर निर्माण झाले आहेत. म्हणजे सरकारी चीफ व्हीप म्हणलं तर संसदीय कामकाज मंत्री असतो. ओके. लेमडॅक अधिवेशन काय असतं? नवीन लोकसभेच्या निवडणुकीनंतर मागील लोकसभेचे जे शेवटचे अधिवेशन असतं त्याला आपण काय म्हणतो? लेमडॅक अधिवेशन म्हणतो. ही संकल्पना लक्षात ठेवूया. लेमडॅक म्हणलं की जे नवीन लोकसभा निवडणुकीनंतर जे मागचं लोकसभेचं जे अधिवेशन असतं शेवटचं त्याला आपण काय म्हणतो? लेमडॅक अधिवेशन म्हणतो.
आर्टिकल 100मध्ये गणपूर्तीबद्दल आहे. 110 ओके, 110 सदस्य असं सांगितलं होतं. मंत्री व महान्यायवादी यांच्या सभागृहातील हक्क 88मध्ये मंत्री व महान्यायवादी. आणि संसदेची भाषा याबद्दल आर्टिकल आहे 120 ओके. आता हा तक्ता यावरती बरेचदा क्वेश्चन आला बघा. काय सांगितलं, एखादं विधेयक असेल, लोकसभा विसर्जित झाल्यावर तिच्या व तिच्या समितीच्या समोरील सर्व कामकाज, विधेयक, प्रस्ताव, ठराव, नोटिसा, अर्ज ह्या संपुष्टात येतात ओके. म्हणजेच संपुष्टात येणे म्हणजे काय होणे, वेपगत होणे. मात्र काही प्रकारची विधेयके विसर्जनानंतर वेपगत होत नाहीत. आता आपण पाहते, जर राज्यसभेमध्ये एखादं विधेयक पारित झालं असेल आणि ते लोकसभेमध्ये प्रलंबित असेल, पण ते लोकसभेमध्ये पहिल्यांदाच मांडलं गेलं असेल, राज्यसभेने पारित करून पाठवलेलं विधेयक, ते वेपगत होतं ओके. ते वेपगत होऊन जातं, म्हणजेच काय संपुष्टामध्ये येतं. जर लोकसभेमध्ये पारित झालेलं असेल पण राज्यसभेमध्ये ते प्रलंबित राहिलं असेल तर ते पण वेपगत होतं. आणि जर लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये मतभेद झाले असतील अशा वेळेला, म्हणजे मतभेद झाले असतील दोघांमध्ये, तर पण लोकसभा विसर्जनापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची अधिसूचना जारी केली असेल त्यावेळेला मात्र ते वेपगत होत नाही, म्हणजे संपुष्टात. म्हणजे लोकसभा आणि राज्यसभेमध्ये मतभेद झाला असेल पण लोकसभा विसर्जनापूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची अधिसूचना जारी केली असेल अशा वेळेला विधेयक वेपगत होत नाही ओके. लोकसभामध्ये पारित न केलेले आणि राज्यसभेमध्ये पण ते प्रलंबित असेल ओके, दोन्हीमध्ये लोकसभेमध्ये पारितच झालं नाही आणि राज्यसभेमध्ये प्रलंबित आहे असं विधेयक वेपगत होत नाही. लोकसभेमध्ये पारित झालं आणि राज्यसभेमध्ये पण पारित झालं पण राष्ट्रपतीच्या संमतीसाठी प्रलंबित असेल तर असं विधेयक पण वेपगत होत नाही. लोकसभेमध्ये पारित झालेलं, राज्यसभेमध्ये पण पारित झालेलं, पण राष्ट्रपतींनी संसदेकडे जर पुनर्विचारार्थ ते पाठवलेलं विधेयक असेल तर ते पण वेपगत होत नाही. म्हणजे कोणते विधेयक वेपगत होते, तर लोकसभेमध्ये प्रलंबित असलेलं पण राज्यसभेमध्ये पारित झालेलं विधेयक वेपगत होते. लोकसभेमध्ये पारित झालेलं पण राज्यसभेमध्ये प्रलंबित असेल ते पण वेपगत होते ओके. आणि कोणते विधेयक वेपगत होत नाहीत, नष्ट होत नाहीत, लोकसभेमध्ये आणि राज्यसभेमध्ये जर मतभेद झाला असेल त्या विधेयकावरून पण लोकसभे विसर्जनेपूर्वी राष्ट्रपतींनी संयुक्त बैठकीची अधिसूचना जारी केली असेल अशा वेळेला ते वेपगत होत नाही. आणि लोकसभेमध्ये पारित न झालेलं पण राज्यसभेमध्ये प्रलंबित असलेलं वेपगत होत नाही. आणि दोन्ही ठिकाणी राज्यसभेमध्ये पण लोकसभेमध्ये पण पारित झालं पण ते राष्ट्रपतीच्या संमतीसाठी प्रलंबित असेल तर त्यावेळेला पण ते वेपगत होत नाही विधेयक. लोकसभा आणि राज्यसभेमध्ये पारित झालेलं आहे आणि राष्ट्रपतींनी संसदेकडे ते पुनर्विचारार्थ पाठवलेलं विधेयक असेल अशा वेळेला पण ते वेपगत होत नाही. नेक्स्ट भाग आपण पुढील पार्टमध्ये पाहूया, पुढील व्हिडिओमध्ये पाहू ओके. थँक्यू फ्रेंड्स.